हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. लास्ट लेक्चरमध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कशा पद्धतीने प्रिपेअर करतो किंवा पार्टनर्स करंट अकाउंट कधी आणि कशा पद्धतीने ओपन करायचे, कोणकोणते पॉईंट्स त्याच्यामध्ये आपण डेबिट असेल क्रेडिटला कशा पद्धतीनं घेत आहोत. त्यानंतर बॅलन्स शीट म्हणजे काय, बॅलन्स शीटमध्ये कशा पद्धतीने आपण इफेक्ट्स दर्शवतो यावर सविस्तर डिस्कस केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रायल बॅलन्स दिल्यानंतर त्याच्याखाली ज्या काही ॲडजस्टमेंट्स तुम्हाला दिलेले असतात या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कशा पद्धतीने होत असतात, यात काही ठराविक जे काही पॉईंट्स आहेत हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण क्वेश्चन सॉल्व करत असताना ॲडजस्टमेंटचा जो काही पार्ट आहे किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशनचा जो काही पार्ट आहे हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्याचे दोन इफेक्ट आपण नेहमी करत असतो, त्यामुळे ते कशा पद्धतीने इफेक्ट होत असतात यावर सविस्तर डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलबद्दल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो लेट स्टार्ट. बघा, प्रथम ॲडजस्टमेंट जी काही आहे ती म्हणजे क्लोजिंग स्टॉकची सर्वात महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉक जर ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला गिवन केला असेल तर त्याचा फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईटला प्रथम जाईल आणि त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला तो इफेक्ट आपण दर्शवून घेणार आहोत. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, यालाच आपण अदत्त खर्च किंवा देणे बाकी असलेला खर्च असं म्हणतो. म्हणजे करंट इयरचे जे काही देय झालेले खर्च आहेत या खर्चांना आपण काय म्हणतो तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. म्हणजे असे खर्च देय असतात परंतु ते दिले गेलेले नसतात, त्यामुळे त्यांना आउटस्टँडिंग असं म्हटलं जातं. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा फर्स्ट इफेक्ट जो काही आहे तो म्हणजे बघा, ॲड टू द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता तुमच्याकडे ट्रेडिंगचा जो काही पॉईंट संबंधित दिला असेल तर किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी संबंधित पॉईंट दिला असेल तर तो ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या संबंधित पॉईंट्समध्ये तो काय होणार आहे डेबिट साईडला तर ॲड करून घेणार आहोत. आणि नेक्स्ट इफेक्ट जो काही आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण दर्शवून घेतो. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस, यालाच आपण पूर्वदत्त खर्च किंवा आगाऊ केलेला खर्च असं आपण म्हणतो. म्हणजे ज्या सर्वांचे शोधन म्हणजे आगाऊ जी काही रक्कम आहे ही केली जाते त्यांना पूर्वदत्त खर्च असं म्हणतो. हे खर्च चालू वर्षाशी म्हणजे करंट इयरशी संबंधित नसतात पण ते पुढील वर्षाकरता दिलेले असतात, म्हणून अशा खर्चाची रक्कम जी काही आहे ही संबंधित खर्चाच्या रकमेमधून वजा केली जाते. बघा, डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. संबंधित पॉईंटशी रिलेटेड जर प्रीपेड एक्सपेन्सेस काही दिले असतील तर ते संबंधित पॉईंट्स ट्रेडिंग असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तो दर्शवून त्याच्यामधून प्रीपेड एक्सपेन्सेस आपण डिडक्ट करत असतो किंवा लेस करत असतो. आणि सेकंड इफेक्ट जो काही आहे तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला दर्शवून घेतो. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, त्यालाच आपण प्री रिसिव्ड इन्कम असं म्हणतो. याला आपण पूर्वप्राप्त उत्पन्न किंवा आगाऊ मिळालेले उत्पन्न असा देखील उल्लेख करतो. म्हणजे असे उत्पन्न की जे चालू अकाउंटिंग वर्षाचे म्हणजे करंट इयरशी संबंधित नसतात परंतु भविष्यकाळाशी संबंधित असलेले आपल्याला असे एक उत्पन्न दिसून येतात. म्हणजेच आगाऊ स्वरूपात म्हणजे ॲडव्हान्स मिळालेल्या इन्कमला पूर्वप्राप्त उत्पन्न म्हणून ओळखले जाते. आणि हे करंट इयरशी संबंधित नसल्यामुळे संबंधित उत्पन्नातून ते वजा करण्यात येते आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तो काय केला जातो दर्शविला जातो. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे इन्कम रिसिवेबल. जे उत्पन्न करंट इयरमध्ये मिळवायचे असते म्हणजे येणे आहे परंतु प्रत्यक्षात अद्यापही वर्षाच्या शेवटच्या तारखेपर्यंत ते मिळालेले नसते, म्हणजे असे उत्पन्न हे अप्राप्त उत्पन्न समजले जाते. म्हणजे इन्कम रिसिवेबल यालाच आपण इन्कम रिसिवेबल किंवा आउटस्टँडिंग इन्कम असे देखील म्हणतो. असे प्राप्त उत्पन्न की जे करंट इयरशी संबंधित त्या विशिष्ट उत्पन्नामध्ये मिळवण्यात येते. बघा, ॲड टू द पर्टिक्युलर इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट जो काही आहे तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण तो दर्शवून घेतो. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे सर्वात महत्त्वाची, बघा ती म्हणजे बॅड डेब्ट्स ॲडिशनल ऑर न्यू बॅड डेब्ट्स. बॅड डेब्टशी रिलेटेड ॲडजस्टमेंटमध्ये जर काही दिले असेल तर त्याला आपण न्यू बॅड डेब्ट्स असं संबोधतो. शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲड टू ओल्ड बॅड डेब्ट्स इफ एनी. आता ओल्ड बॅड डेब्ट्स आपण कसे ठरवतो तर ट्रायल बॅलन्समध्ये जो काय बॅड डेब्टचा पॉईंट दिलेला असतो किंवा RDD दिलेला असतो तो आपण ओल्ड गृहीत धरतो. या ओल्ड बॅड डेब्ट्समध्ये न्यू म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला जो काही बॅड डेब्ट्स आहे हा बॅड डेब्ट्स आपण काय करतो बघा तर ॲड करून घेत असतो. अँड सेकंड इफेक्ट डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट असेट साईड. असेट साईडला जो काही आपण डेटर्स लिहित असतो या डेटर्समधून तो
न्यू बॅड डेट्स काय करतो तर लेस करून घेत असतो. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स, त्यालाच आपण रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स न्यू RDD असं आपण म्हणतो. आता ही ऋणकोवर म्हणजे डेटर्सवर संशयित कर्जाकरता करण्यात आलेली तरतूद असते. जर संशयित RDD ही ट्रायल बॅलन्समध्ये देण्यात आली असेल तर ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूवर दर्शवली जाते. आणि जुनी जी काय RDD आहे ती जुनी RDD ही ॲडजस्टमेंटमध्ये देण्यात आली असेल तर नवीन RDD ही निधी मानली जाते. म्हणजेच तिचा इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दर्शवणार आहोत आणि सेकंड इफेक्ट जो काय आहे तो डेटर्समधून, म्हणजे बॅलन्स शीटला आपण डेटर्स लिहित असतो असेट साईडला, त्या डेटर्समधून आपण काय करतो डिडक्ट करतो किंवा लेस करून घेत असतो. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स किंवा डेटर्स, रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आता फर्स्ट इफेक्ट बघण्याच्या अगोदर हा जो काही डिस्काउंट आहे हा डिस्काउंट डेटर्सवरती म्हणजे कसर देण्याकरता करण्यात आलेली जी काही तरतूद आहे ही तरतूद म्हणजेच रिझर्व्ह फॉर डिस्काउंट. आता ही विविध ऋणकोमधून वजा करण्यात येते, म्हणजे डेटर्समधून वजा केली जाते आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला ती दर्शवली जाते किंवा संबंधित जर पॉईंट डिस्काउंट हा दिला असेल तर त्या डिस्काउंट पदामध्ये किंवा त्या पॉईंटमध्ये ॲड केली जाते. बघा, शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲड टू डिस्काउंट अलाउड. जर डिस्काउंट अलाउड हा दिला असेल तर त्या डिस्काउंट अलाउडमध्ये रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स हा काय करणार आहोत आपण ॲड करणार आहोत. आणि सेकंड इफेक्ट सन्ड्री डेटर्समधून असेट साईडला डिडक्ट करणार आहोत. नेक्स्ट सर्वात महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे तो म्हणजे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनलाच आपण घसारा किंवा अवक्षयण असं देखील म्हणतो. संबंधित असेटची जी काही झीज होते त्यालाच आपण डेप्रिसिएशन म्हणतो. घसारा हा स्थिर म्हणजे फिक्स्ड असेटवर आकारण्यात येतो आणि ही व्यवसायाची एक काल्पनिक हानी समजली जाते. त्यामुळे घसाऱ्यामुळे असेटचे जे काही मूल्य आहे हे कमी होत असते, म्हणून ते विशिष्ट संबंधित असेटमधून वजा करण्यात येते. कारण घसारा ही हानी असल्याने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला देखील ती दर्शवली जाते. म्हणजे फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल त्याचं, आणि सेकंड इफेक्ट संबंधित असेटमधून ती काय होईल लेस दर्शवली जाईल. सेकंड जी काय ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल बघत असताना कॅपिटलवरती जर ॲडजस्टमेंटमध्ये काही इंटरेस्ट दिलं असेल तर त्या संबंधित कॅपिटलवरती तो काय केला जातो चार्ज केला जातो. त्याचा फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होईल अँड सेकंड इफेक्ट जो काय आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करतो तर त्या कॅपिटलवरती चार्ज करून कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला तो काय करायला जातो आपण दर्शवून घेत असतो. नेक्स्ट महत्त्वाची जी काय ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग. आता जर क्वेश्चनमध्ये ड्रॉइंग्स काही दिले असतील तर त्या ड्रॉइंग्सवरती इंटरेस्ट चार्ज केला जातो. त्याचा फर्स्ट इफेक्ट आपण पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दर्शवून घेत असणार आहोत. म्हणजे जर कॅपिटल आपण लायबिलिटी साईडला घेतले असतील तर ते संबंधित कॅपिटलमधून ड्रॉइंग्स काय करतो आपण लेस करून घेत असतो. नेक्स्ट इफेक्ट जो काय तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दर्शवून घेणार आहोत. सेकंड ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन टेकन. इंटरेस्ट ऑन लोन टेकन म्हणजे काय तर एखाद्या बँकेकडून जर कर्ज घेतलं असेल तर त्याच्यावरती किंवा क्रेडिटर्सकडून लोन घेतलं असेल तर त्याच्यावरचं जे काही व्याज आहे ते व्याज पेड करावं लागणार आहे. म्हणजे पार्टनरशिप फर्मला भागीदाराकडून असेल किंवा बाहेरील व्यक्तीकडून घेतलेल्या कर्जावर व्याज द्यावे लागते आणि हा व्यवसायाचा खर्च समजला जातो. त्यामुळं त्याचा इफेक्ट करत असताना तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दर्शवला जातो आणि सेकंड इफेक्ट जो काही आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला संबंधित जे काही लोन आहे या लोनमध्ये तो ॲड केला जातो. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड ऑन लोन गिवन. आता गुंतवणुकीवरील जे काही व्याज आहे म्हणजे गुंतवणुकीवर प्राप्त व्याज हे संस्थेचे उत्पन्न असते, म्हणून त्याचा फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दर्शवतो आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला सेकंड इफेक्ट आपण दर्शवून घेत असतो. नेक्स्ट जी काही ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे इन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर और
ॲक्सिडंट. आता इन्शुर्ड म्हणजे काय, तर अशी मालमत्ता किंवा असा माल की त्याचा विमा उतरवलेला आहे. मग अशा मालाचा जर डिस्ट्रॉईड झाला किंवा आगीमध्ये माल जळून खाक झाला असेल किंवा मालाचा ॲक्सिडेंट झाला असेल, काही अपघात झाला असेल, तर त्याचा फर्स्ट इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला दर्शवून घेऊ आणि सेकंड इफेक्ट जो काय आहे तो बॅलन्स शीटच्या असेट साईटला क्लेमची अमाऊंट आपण दर्शवून घेणार आहोत. अँड थर्ड इफेक्ट जो काय आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला दर्शवणार आहोत. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला जो काही इफेक्ट आपण घेणार आहोत तो लॉसचा घेणार आहोत. म्हणजे इन्शुरन्सची अमाऊंट, क्लेमची अमाऊंट जी काही आहे आणि प्रत्यक्ष जो काही डिस्ट्रॉईड मालाची जी काही अमाऊंट आहे ही लेस करून जो काही लॉस राहणार आहे हा लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला दर्शवतो. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे अनइन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर ऑर ॲक्सिडेंट. असा माल की ज्याचा विमा उतरवलेला नाही. मग अशा मालाचा जर काही डिस्ट्रॉईड झाला, खराब झाला, आगीमध्ये माल जळून खाक झाला असेल किंवा अपघात मालाला झाला असेल तर असा ॲडजस्टमेंट दिली असेल तर त्याचा इफेक्ट आपण कशा पद्धतीनं दर्शवणार आहोत. तर फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला जाईल आणि सेकंड इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला आपण पोस्टिंग करून घेणार आहोत. त्यानंतर जी काही ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे गुड्स स्टोलन. गुड स्टोलन म्हणजे काय, तर गोदामातून किंवा दुकानातून मालाची जी काही चोरी होते, हा जर मालाची चोरी झाली तर इफेक्ट आपण कशा पद्धतीनं दर्शवणार आहोत. तर फर्स्ट इफेक्ट जो काय तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला घेऊ अँड सेकंड इफेक्ट जो काय आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला दर्शवून घेणार आहोत. गुड्स डिस्ट्रॉईड ॲज अ फ्री सॅम्पल, यालाच आपण मालाचे मोफत नमुना म्हणून वितरण करणं असं आपण म्हणतो. मग जर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल जर ॲडजस्टमेंटमध्ये गिव्हन केला असेल पॉईंट, तर म्हणजे जेव्हा मालाचे नमुना म्हणून मोफत वितरण करण्यात येते तेव्हा त्याला व्यवसायाची जाहिरात असं आपण म्हणत असतो किंवा मानले जाते. त्याचा फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला ॲड इन ॲडव्हर्टाइजमेंट इफ एनी. जर ॲडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी ट्रायल बॅलन्समध्ये गिव्हन केला असेल तर त्या ॲडव्हर्टाइजमध्ये हा पॉईंट काय करू आपण ॲड करू. अदरवाईज जर ॲडव्हर्टाइजमेंट दिला नसेल तर सेपरेटली तुम्ही ॲडव्हर्टाइज म्हणून गुड्स डिस्ट्रीब्युट ॲज अ फ्री सॅम्पल हा इफेक्ट डेबिट साईटला दर्शवू शकतो. सेकंड इफेक्ट जो काय आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला आपण घेणार आहोत. 15 नंबरची जी काही ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे गुड्स विड्रॉड बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज. भागीदाराद्वारे मालाची जी काही उचल आहे किंवा आहरण जे काही केलं जातं त्याला आपण विड्रॉ किंवा ड्रॉईंग असं म्हणतो. याचा फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला आपण दर्शवून घेत असतो किंवा परचेसेस अकाउंटमधून तो काय केला जातो, लेस दर्शविला जातो. अँड सेकंड इफेक्ट जो काय आहे तो म्हणजे पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंटच्या डेबिट साईटला आपण ड्रॉईंग्समध्ये काय करतो तो ॲड करून घेत असतो. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे अनरेकॉर्डेड परचेसेस. अनरेकॉर्डेड परचेसेस म्हणजे काय, तर नोंद न करण्यात आलेली खरेदी. आता अनरेकॉर्डेड जसे परचेसेस असतात तसेच अनरेकॉर्ड सेल्स देखील असतात. त्यामुळं नोंद न करण्यात आलेली खरेदी आणि विक्री, जेव्हा मालाची खरेदी करण्यात आलेली असते आणि त्याचा समावेश अंतिम माल साठ्यातही झालेला असतो पण खरेदीची नोंद जर करण्यात आलेली नसेल तेव्हा त्याला नोंद न झालेली खरेदी म्हणजेच अनरेकॉर्डेड परचेसेस असं आपण म्हणतो. याचा फर्स्ट इफेक्ट जो काही आहे तो म्हणजे परचेसेस जो काही आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला दर्शवून घेत असतो या परचेसेस अकाउंटमध्ये तो पॉईंट आपण ॲड दर्शवित असतो. अँड सेकंड इफेक्ट जो काही आहे तो म्हणजे क्रेडिटर्समध्ये ॲड लिहितो. क्रेडिटर्स हा आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईटला दर्शवतो, त्यामुळे लायबिलिटी साईटला क्रेडिटर्स जो काही लिहिलेला असतो या क्रेडिटर्समध्ये तो पॉईंट आपण ॲड करणार आहोत. त्याच्याच अपोजिट जो काही अनरेकॉर्डेड सेल्स आहे, अनरेकॉर्डेड सेल्स सेम पद्धतीनं कशामध्ये जाईल तर फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईटला डेटर्समध्ये तो आपण ॲड करणार आहोत आणि सेकंड इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट साईटला जे काही सेल्स आपण दर्शवतो या सेल्समध्ये अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून तो पॉईंट आपण ॲड करत असतो. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. भांडवली खर्च महसुली खर्चात समाविष्ट होणे
व महसुली खर्च भांडवली खर्चात समाविष्ट होणे. जेव्हा एखाद्या असेटची जी काही इन्स्टॉलेशन असेल किंवा स्थापना करण्यात येते तेव्हा त्यावर होणारा जो काही खर्च आहे हा असेटच्या संबंधित असेटच्या मूल्यामध्ये म्हणजे रकमेमध्ये तो मिळवला जातो. परंतु जर असे खर्च चुकीने महसुली खर्चात समाविष्ट झाल्यास ते महसुली खर्चातून म्हणजे ज्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणतो या रेव्हेन्यू एक्सपेन्सेसमधून वजा करण्यात यावे आणि त्या विशिष्ट असेटमध्ये ते मिळवले जात असतात. बघा, डिडक्ट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. संबंधित जर पॉईंट ट्रेडिंगला दिलं असेल किंवा प्रॉफिट अँड लॉसला दिलं असेल तर तो ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काय करतो आपण संबंधित एक्सपेन्सेसमधून लेस करून घेतो. आणि सेकंड इफेक्ट जो काही आहे तो म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साईडला संबंधित असेटमध्ये तो ॲड करतो. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन कॅपिटल एक्सपेंडिचर. आता याचा फर्स्ट इफेक्ट जो काही आहे तो म्हणजे ॲड टू द पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. संबंधित पॉईंट ट्रेडिंगला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या संबंधित पॉईंट्समध्ये तो काय केला जातो ॲड केला जातो. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला तो पॉईंट असेल संबंधित तर त्या असेटमधून काय केला जातो डिडक्ट केला जातो किंवा लेस केला जातो. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. प्राप्य विपत्रांचे जे काही अनादरण आहे या अनादरण जर बिल झालं किंवा बिल जर डिसऑनर झालं असेल तर त्याचे इफेक्ट आपण कशा पद्धतीनं दर्शवतो. जेव्हा आदेशाती म्हणजे ड्रॉई जी काही आहे ही ड्रॉई ड्यू डेटपर्यंत जर बिलाची रक्कम देऊ शकत नसेल तेव्हा विपत्राचे किंवा बिल रिसिवेबलचे काय केले जाते अनादरण होत असते. आणि अशा अनादरित विपत्राची रक्कम ही प्राप्य विपत्र या पदातून काय केली जाते वजा केली जाते आणि ती रक्कम ऋणकोंच्या यादीमध्ये मिळवण्यात येते. म्हणजे त्याचा फर्स्ट इफेक्ट जर बघायचं झालं तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे काही डेटर्स आपण लिहित असतो या डेटर्समध्ये ॲड करतो. अँड सेकंड इफेक्ट जो काय आहे तो म्हणजे बिल्स रिसिवेबल मधून तो काय केला जातो बिल्स डिसऑनर्ड म्हणून अशा पद्धतीनं पोस्टिंग करून तो लेस दर्शविला जातो. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे बिल्स पेबल डिसऑनर्ड. संस्थेद्वारे म्हणजे फर्मद्वारे जेव्हा देय विपत्राचे देय तिथीला धनकोंना शोधन करण्यात येत नसेल तेव्हा विपत्राचे अनादरण झाले असे आपण म्हणतो. म्हणजे बिल्स पेबलच्या रकमेमधून ती रक्कम काय केली जाते वजा केली जाते आणि विविध धनकोंची जी काही लिस्ट आहे ही याच्यामध्ये मिळवली जाते. म्हणजे फर्स्ट इफेक्ट आपला क्रेडिटर्समध्ये ॲड दर्शविला जातो. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे काही क्रेडिटर्स आपण लिहित असतो या क्रेडिटर्समध्ये बिल्स पेबल ॲड केले जातात. अँड सेकंड इफेक्ट जो काही आहे तो म्हणजे बिल्स पेबलमधून लेस दर्शविला जातो. डेफर्ड एक्सपेन्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years. आता जेव्हा एका वर्षामध्ये करण्यात आलेल्या खर्चाचे फायदे हे अनेक वर्षापर्यंत मिळतात तेव्हा अशा खर्चाला आपण डेफर्ड एक्सपेन्सेस असं म्हणतो. उदाहरणार्थ जाहिरातीचे जर 5 वर्षाकरता खर्च केला असेल किंवा जाहिरातीसाठी 4 वर्षाकरता रक्कम दिली असेल तर असे खर्च हे अनेक वर्षामध्ये विभाजित करण्यात येतात. म्हणजे करंट इयरशी संबंधित विशिष्ट प्रमाणातील जो काही हा खर्च आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दर्शविला जातो आणि बाकीचा जो काही खर्च आहे एक्सपेन्स आहे तो पूर्वदत्त खर्च या नावाने बॅलन्स शीटच्या असेट साईडला दर्शविला जातो. बघा, याचा फर्स्ट इफेक्ट ॲडव्हर्टाइज एक्सपेन्सेस म्हणून करंट इयर शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दर्शविला जातो आणि सेकंड इफेक्ट जो काही आहे तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून दर्शविण्यात येतो. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे रेव्हेन्यू रिसिप्ट्स इन्क्लुडेड इन कॅपिटल रिसिप्ट्स. फॉर एक्झाम्पल सेल ऑफ गुड्स इन्क्लुडेड इन सेल ऑफ फर्निचर. आता आवर्ती स्वरूपाच्या ज्या काही रक्कमा आहेत म्हणजे वारंवार मिळणारी जी काही रक्कम आहे ही प्राप्तीला महसुली उत्पन्न असं म्हटलं जातं. म्हणजे रेव्हेन्यू रिसिप्ट असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ प्राप्त भाडे असेल किंवा रिसिव्ड रेंट असेल, इंटरेस्ट रिसिव्ड असेल, मालाची विक्री असेल, अशा वारंवार न मिळणाऱ्या स्वरूपाची जी काही रोख प्राप्ती आहे किंवा कॅश रिसिप्ट आहे यालाच आपण कॅपिटल रिसिप्ट असं म्हणतो. आता उदाहरणार्थ असेटची जी काही आहे असेटची विक्री केल्यामुळे प्राप्त झालेली रक्कम असेल किंवा पार्टनर्सनी अतिरिक्त भांडवल जर इन्व्हेस्टमेंट केलं असेल
किंवा जर भांडवली प्राप्ती म्हणजे कॅपिटल रिसिप्ट ही चुकीने रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये समाविष्ट झालेली असेल तर रेव्हेन्यू रिसिप्टमधून ती काय केली जाते, वजा केली जाते. उदाहरणार्थ मशिनरीच्या विक्रीची म्हणजे मशिनरी जर सेल केली असेल तर तिची रक्कम ही सेल्समध्ये काय केली जाते, ॲड केली जाते, समाविष्ट केली जात असते. मग अशी जर ॲडजस्टमेंट दिली असेल तर त्याचा इफेक्ट आपण कशा पद्धतीने दर्शवणार आहोत बघा. तर त्याचा इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय करणार आहोत, सेल्समध्ये ॲड करून घेतो. आणि नेक्स्ट इफेक्ट जो काही आहे तो संबंधित असेटमधून लेस केला जातो. आता असेट आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला दर्शवतो, त्यामुळे असेटला संबंधित असेटमधून तो लेस दर्शवून घेणार आहोत. नेक्स्ट महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे कमिशन टू पार्टनर्स ॲज पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑर सेल्स. आता भागीदारांना जो काही ढोबळ नफा किंवा विक्रीच्या आधारे कमिशन असते, जर कोणत्याही भागीदाराला कमिशन दिली जात असेल तर तो व्यवसायाचा खर्च ठरवला जातो. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचं पोस्टिंग केलं जातं. आणि पार्टनर्सचे जे काही इन्कम आहे हे इन्कम असल्यामुळे भागीदारांचे भांडवल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला तो दर्शविला जातो. बघा, शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल अँड सेकंड इफेक्ट जो काही आहे तो पार्टनर्स कॅपिटल किंवा जर पैशामध्ये करंट अकाउंट गिवन केला असेल तर त्या करंट इयरच्या संबंधित पार्टनरच्या कॅपिटलमध्ये तो ॲड दर्शवला जातो, म्हणजे क्रेडिट साईडला त्याचं पोस्टिंग केलं जातं. अशा पद्धतीनं ज्या काही मेन ॲडजस्टमेंट आहेत, महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट आहेत, या महत्त्वाच्या ॲडजस्टमेंटवर आपण काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर ज्या काही हिडन ॲडजस्टमेंट्स गिवन केलेल्या असतात ट्रायल बॅलन्समध्ये, हे आपण संबंधित स्पष्टपणे आपण सांगू शकत नाही की त्याच ॲडजस्टमेंट आपल्याला गिवन केल्या जातील. पण सर्वसाधारण आपल्या पुढं जर क्वेश्चन त्या पद्धतीचा आला असेल तर त्या वेळेला आपण त्या ॲडजस्टमेंट काय करणार आहोत, सॉल्व आउट करणार आहोत. त्याच पद्धतीनं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.